एक जोर आहे पावसाचा, तो काहीसा ओसरलेला आपल्याला दिसून येतो. साधारणपणे आणखी किती काळ आपल्याला किंवा काय कालावधी सांगता येईल वाट पाहावी लागणार आहे? आजची जर एकूण हवामानाची परिस्थिती लक्षात घेतली किंवा मॉडेल्सचं जे एक आपण प्रेडिक्शन बघतो, की काय अंदाज दिलेला आहे पुढच्या 7-8 दिवसात, तर असं दिसून येतंय, की किनारपट्टीलगतचा जो सगळा भाग आहे, कोकण किनारपट्टी, तिथे मान्सून सक्रिय होण्यासाठी 21 ते 22 जूनच्या दरम्यान परिस्थिती अनुकूल होतीये. ती अशा पद्धतीने, की अरबी समुद्रावरून येणारे वारे हे जास्त सक्रिय होत आहेत आणि त्या सक्रियतेमुळे, वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे कोकणामध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाचा जोर वाढेल 21 ते 22 जूनच्या दरम्यान. परंतु इंटिरियर भागामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सगळ्या भागामध्ये महाराष्ट्राच्या मान्सून सक्रिय होण्यासाठी 24 ते 25 जूनपर्यंत वाट पाहावी लागेल, असा आत्ताचा अंदाज आहे. थोडी वाट बघावी, कारण जमिनीमध्ये ओल आवश्यक असते पेरणीसाठी आणि ती ओल पुढचे काही दिवस टिकायला देखील हवी, तर तुम्हाला दुबार पेरणीचं संकट टाळता येईल.